गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग 12. तिथून त्या सुंदर आठवणी घेऊन आम्ही कॉलेजला आलो. आज पहिल्यांदाच तिच्यासोबत कॉलेजला यायला खूप मज्जा आलेली. तिचा हात हातात धरून मी चालत होतो. जणू ती माझीच आहे असा हक्क तिच्यावर मी दाखवत होतो. सगळेजण आम्हाला बघत होते, पण मला काही फरक पडत नव्हता. तिला तिच्या क्लासजवळ सोडून मी माझ्या क्लासमध्ये आलो. पण पूर्वीसारखं माझं लेक्चरमध्ये लक्ष लागेना. सारखी वेगळीच हुरहुर वाटत होती. वेदीला जमेल ना? वेदी काय करत असेल? तिच्याशी कोणी बोलेल ना? कोणी जास्त जवळ येऊन तिला त्रास द्यायचा प्रयत्न तर करणार नाही ना? मला हा सर्व विचार करून नको इतकं अस्वस्थ वाटत होतं. मी स्वतःला थांबवू शकत नव्हतो. जसं पहिलं लेक्चर संपलं, मी दुसऱ्या लेक्चरचे प्रोफेसर यायच्या अगोदरच बाहेर पडलो. आज तो बालिशपणा आठवून पण हसू येतं, पण त्यावेळी तो केला होता. असो. मी तडक वेदीच्या क्लासजवळ आलो. तिला पाहिलं तर ती छान तिच्या आजूबाजूच्या मुलींशी गप्पा मारत होती. तिला तसं गप्पा मारताना बघून मला हसू आलं होतं. किती काय काय विचार केला होता. किती अस्वस्थ होतो मी क्षणभरापूर्वी. तोपर्यंत दुसरं लेक्चर सुरू झालं होतं. मग दुसऱ्या लेक्चरला येऊन बसलो. पण हसू काही केल्या चेहऱ्यावरचं जात नव्हतं. प्रोफेसर फारच कडक होते. त्याने मला उठवलंच. काय मग काय नाव तुझं? का असं हसायला लागला? वेडबीड लागलं का काय? की आम्ही तुला जोकर वाटतोय सर्व? प्रोफेसर खूपच रागात होते. मी तेव्हा काहीच बोललो नाही. गप्प उभा राहिलो. तर त्यांना अजूनच राग आला. त्यांनी वर्गाबाहेर काढला. मग काय, उभं राहून बाहेर बघण्याशिवाय पर्याय नव्हता. वेदीही लेक्चरला गेली होती. एवढी शिक्षा होऊनही चेहऱ्यावर हसू होतं माझ्या. मी असा पहिल्यांदाच बाहेर उभा होतो. याआधी माझं इतकं लक्ष विचलित कधीच झालं नव्हतं. सगळी वेदीची जादू होती. कॉलेज कधी सुटते आणि वेदीला कधी भेटतोय असं झालं होतं. लेक्चर संपले तसा मी लगेच वेदीच्या वर्गासमोर आलो. ती नुकतीच हसत आपल्या नवीन भेटलेल्या मैत्रिणींसोबत बाहेर येत होती. वेदीकडे बघून सर्व तिला खुणावत होत्या, पण मी काहीच बोललो नाही. ना वेदी काही बोलली. हसून ती माझ्याजवळ आली. वेदी जशी जवळ आली, मी तिचा हात पकडून गेटकडे निघालो. ते दिवसच वेगळे होते. हवेतच होतो मी. बेफिकीर होतो. लोक काय म्हणतील याचा मला जास्त फरक पडत नव्हता. वेदी थोडाफार विचार करणारी होती, पण माझ्यापुढे तिचं जास्त चाललं नाही. आणि आईवडिलांची संमती होती तिथे मला लोकांचा विचार करायची गरजच नव्हती. मी फक्त आईबाबांना वाईट वाटणार नाही ह्याची काळजी घ्यायचो. आम्ही घरी आलो. गल्लीत येताच वेदीने हात काढून घेतला. मग मीही जबरदस्ती केली नाही. वेदी कामाला लागले. टी व्ही ना मोबाईलमध्ये मनोरंजनाचं साधन. मी वेदीला मदत करत होतो. कधी तिला काम करताना बघून थक्क होत होतो. जेवण वगैरे पटकन बनवून झालंही तिचं. तिची होणारी घाई बघून मलाही तिची दया येई, पण काय करणार. जमत होतं तेवढं मीही करत होतो. सर्व झाल्यावर वेदी बाजूला कोणी मुलगी सोबत येईल का बघायला गेली, पण कोणी नव्हतं. शेवटी एक आजी आमच्यासोबत झोपायला यायला तयार झाल्या. आजी खूपच छान होत्या. त्यांच्या काळातल्या गोष्टी रंगवून सांगत. वयाच्या 9व्या वर्षी आजींचं लग्न झालं होतं. त्यांना 5 मुलं होती. नातवंड पतवंड बघितली होती त्यांनी. आता फक्त जायची तयारी होती. गमतीशीर होत्या आजी. थोड्याच वेळात त्यांचं आमचं चांगलं जुळलं होतं. असंच आमचं रुटीन चालू होतं. आता सोबत आजीही होत्या. काम करून कॉलेज चालू होतं. सर्व रुटीन चालू असतानाच अचानक एक दिवशी वेदीला कॉलेजच्या एका मुलाने प्रपोज केला आणि तोही माझ्यासमोर. त्याच्या हिमतीला दाद दिली पाहिजे,
कारण अख्खं कॉलेज आम्हाला ओळखत होतं. आम्ही दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून येत होतो, जात होतो. एकत्र कॅन्टीनमध्ये जात होतो. मी तिला सोडायला वर्गापर्यंत जात होतो आणि तरीही त्याने माझ्या वेदीला प्रपोज केला होता. माझी वेदी होतीच तेवढी गोड. पण मी त्याला सोडणार थोडीच होतो. तो पुढे काही बोलायच्या आधीच मी त्याच्या एक कानाखाली ठेवून दिली होती आणि त्याला सांगितलं होतं, वेदीपासून लांब राहायचं. नाहीतर मी काय करेन सांगता येत नाही. तू तिला प्रपोज कसा काय करू शकतोस? रोज आम्हाला जाता येताना बघतोस तरीही. मला त्याचा खूपच राग आला होता. त्याचा हात काढून गळ्यात द्यायचा आणि डोळे काढून गोट्या खेळायचा, इतका भयंकर. डोळ्यात आग ओकतच मी त्याच्याशी बोलत होतो. संपूर्ण कॉलेज आमच्या भोवती गोळा झालं होतं तेव्हा. हे प्रकरण खूपच वाढलं होतं, कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रिन्सिपलचा मुलगा होता. म्हणून त्याने एवढी हिंमत केली होती. त्याला वाटलं होतं की वेदी त्याला भाव देईल आणि हां म्हणेल. मी मारल्यामुळे प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये आम्हाला तिघांनाही बोलावलं. मी आमचा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. तो त्यांनी शांतपणे ऐकून घेतला व आपल्या मुलाची समजूत काढली. यापुढे असं काही होणार नाही याची त्यांनी हमी दिली व कोणालाही न मारण्याची ताकीद दिली. मी वेदीला घेऊन त्या दिवशी घरी आलो. पण माझं मन कशातच लागत नव्हतं. वेदीने मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता. कॉलेजमध्ये पुन्हा जायलाच नको असं वाटत होतं. जिथे माझ्या वेदीला मी सोबत असूनही सुरक्षित वाटणार नाही, तिथे जाणं चुकीचं वाटत होतं. मी बराच वेळ बसून एक विचार केला की पुढच्या वर्षी मीही नसेल. मग वेदीला डे कॉलेजला जायला सांगायचं आणि आपण काम करायचं. माझं ग्रॅज्युएशन पण कंप्लीट होणार होतं, त्यामुळे मला आता चिंता नव्हती. मला चांगल्या पगाराची नोकरी लागली असती. त्यामुळे तिने आता पूर्ण वेळ दिवसा कॉलेज करावं असं वाटत होतं. तसं मी तिला बोलूनही दाखवलं व तिने मला त्याला संमतीही दिली. 3 महिन्याने आईला बरं वाटल्यावर आई आमच्यासोबत राहायला आली. ती आली असल्याने आमची अर्धी अधिक काळजी मिटली होती. आई आल्याने कामाचाही वेदीवर जास्त ताण पडत नव्हता. आई आमचं सर्व प्रेमाने करत होती. आता दिवस कसे मज्जेत जात होते. आमचं काम, कॉलेज व्यवस्थित चालू होतं. वेदीने अभ्यासासाठी सुट्टी घेतली होती. तिच्यासाठी मुंबईत येऊन शिकणे कठीण जात होतं. त्यामुळे तिने काम सोडलं होतं आणि अभ्यास करत होती. माझंही आता शेवटचं वर्ष होतं. मीही अभ्यासाला जोर लावला होता. वेदी आता अजूनच छान दिसत होती. गोबरे गाल थोडे आत गेले होते, तरी मला मात्र ते कायमच ओढायला मन करे. वेगळे कुठे फिरायला गेलो नाही तरी आम्ही घरातल्या घरात खूप मस्ती करायचो. मला तिचे गाल ओढायला आवडायचे, त्यामुळे मी वेदीजवळ आलो की गाल ओढायचो. आता तिलाही सवय झाली होती. कोणी नाही बघून कधीतरी त्या गालांची पप्पी घ्यायचो. आता एवढं नाही केलं तरी आम्ही एकमेकांच्या सोबतीने खूप खुश होतो. मला आता माझ्या वेदीला छान शिकवायचं होतं. तिला मी आता एवढ्यात तरी नोकरीला पाठवणार नव्हतो. बाबा सुट्टी घेऊन एकदा आमची खोली बघून 2 दिवस राहून गेले होते. रिटायर्ड व्हायला अजून 10 वर्ष तरी होती. त्यामुळेच बाबा जास्त दिवस राहू शकत नव्हते. माझं लग्न होईपर्यंत तरी आई गावी जाऊ शकत नव्हती. बाबा अगदीच कंटाळले. स्वतःचे जेवण करायचं, एकट्यानेच खायचं. तेव्हा मात्र आईला गावी थोडे दिवस बोलावून घेतलं. आई मग वेदीची परीक्षा व्हायच्या आधीच गावी गेली. आम्ही दोघंच होतो. तेही दिवस खूप मस्त होते. वेदीची गंमत करायला तेव्हा एकदा मी तिच्या जवळ गेलो रात्री. आताच्या मुली खूपच फास्ट फॉरवर्ड आहेत. सगळं करून मोकळ्या होतात.
अपवादात्मक एखादी चांगली. आईवडिलांना काहीच माहिती नसते. ते आपले माझी बाय तशी नाही म्हणत असतात. हां, तर मी तिच्याकडे गेलो. वेदी स्वतःचं अंथरूण घालत होती. मी मुद्दाम तिच्या मागून गेलो आणि तिच्या डोळ्यांवर हात ठेवले. केवढी घाबरली होती. वेदा, काय करतोस? आवाज तर कापरा येत होता. मला जाणवलं, पण मी मुद्दामच अजून जवळ गेलो. मागून मिठी मारली तर ती थरथर कापत होती. वेदा, मला सोड. मी तिला माझ्याकडे वळवली तर तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. मला तेव्हा हसू आलं होतं. मी काही तिला करतोय की काय अशी भीती वाटली होती तिला. वेदी, कशाला घाबरलीस? माझ्यावर एवढा विश्वास नाही का? तू मला आधीच सांगितलं आहेस. मग मी असं काही करेन का? मी तिच्या गालावर हात ठेवत म्हणालो. वेदांग, रात्री असं मागून तू आलास हासभास नसताना तर काय विचार करणार मी? एकतर मामीही नाहीत घरी. मी आधीच एकतर घाबरलेली आहे. तुला माहीत आहे सगळं. वेदी घाबरल्यामुळे आता रडकुंडीलाच आली होती. मागचं सगळं आठवून दिलं होतं मी तिला. तेव्हा मात्र माझाच मला राग आला होता. मस्करी करायला गेलो पण तिच्या दुकऱ्या नसेवर हात ठेवला होता. मग मात्र मी तिला छातीशी घेऊन हलकं हलकं पाठीवर थोपटलं. ए वेडाबाई, सॉरी. मी फक्त गंमत करत होतो. मला त्या तुझ्या काकांच्या मुलाचा खूपच राग येतोय. मला असं वाटतं जाऊन त्याला धू धुवावा चांगला लाथाबुक्क्यांनी. मी दात ओठ खात म्हणालो. तशी वेदी मला बिलगून मुसमुसून रडू लागली. तेव्हा डोक्याला हात लावला आणि कानाला खडा लावला. तेव्हापासून मी तिची अशी मस्करी कधीच केली नाही. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. इतकी निर्धास्त झाली होती. पण माझ्या शरीराला आणि मनाला तिच्या नाजूक स्पर्शाची ओढ लागली होती. कुंठत चाललं होतं. हा भाग इथेच संपला. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.